नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई भरती या पदभरतीविषयी मित्रांनो सर्वात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो, जे की आपली रिसेंटलीच मागील 3 दिवसीय परीक्षा मित्रांनो पूर्ण झालेली आहे। आता त्या संदर्भातच एक सर्वात महत्त्वाचं मित्रांनो प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। तर काय माहिती आहे आपण सर्व काही सविस्तर यामध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, हे जे सूचनापत्र आहे किंवा पत्रक आहे ते मित्रांनो 25/9/2024 म्हणजे मित्रांनो काल हे जाहीर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्याद्वारे हे जाहीर करण्यात आलेलं आहे। तर पाहूया आपण नेमका काय विषय आहे, काय यांनी म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, जाहीर सूचना गट क या संवर्गातील पदांची सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात क्रमांक सन 2024 संचालनालयाच्या स्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील राज्यस्तरीय पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक 19/9/2024, 20/9/2024 व 23/9/2024 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उमेदवारांना दिलेली उत्तरे व उत्तर तालिका म्हणजेच की आन्सर की उमेदवारांना दिनांक 26/9/2024 पासून संचालनाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे। या संदर्भात काही हरकत असल्यास उमेदवार आपल्या लॉगिन ID वर पासवर्डद्वारे प्रति हरकत ₹100 शुल्क जमा करून हरकत दाखल करू शकतात। म्हणजे की मित्रांनो थोडक्यामध्ये याची तुम्हाला आन्सर की जी आहे ती पाहता येणारी आहे। आजपासून याची आन्सर की मित्रांनो उपलब्ध करून दिली जाणारी आहे, ज्यामध्ये तुम्ही सोडवलेला क्वेश्चन पेपर हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे व त्यामध्ये तुम्ही किती प्रश्न योग्य सोडवले आहेत, किती अयोग्य सोडवले आहेत, हे संपूर्ण काय त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अनलाइज करायला मिळणार आहे। जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबाबत काही हरकत असल्यास तुम्ही त्या ठिकाणी प्रति प्रश्न ₹100 जे की देऊन त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रश्नावर ऑब्जेक्शन देखील घेऊ शकता। त्यानंतर समोर म्हटलेलं आहे, सदर हरकत दाखल करण्याची मुदत 26/9/2024 ते 28/9/2024 पर्यंत असून त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही। तसेच हरकती संदर्भात या संचालनाची लेखी अथवा ईमेलद्वारे केलेल्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजेच की तुम्हाला 2 दिवस तुमची आन्सर की पाहता येणार आहे, ज्यामध्ये 26 ते 28 दरम्यान। आणि मित्रांनो तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शन असते तर तुम्हाला ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेता येणार आहे। आणि कधीही तुम्हाला त्यानंतर लिंक पण दिली जाणारी नाही। आणि तुम्ही जर समजा ईमेल थ्रू तुमचं आन्सर की संदर्भात तुमच्या ऑब्जेक्शन संदर्भात ईमेल केला तर मित्रांनो ते देखील आता लक्षात घेतलं जाणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर मित्रांनो अशी होती जी की जाहीर सूचना त्यांनी दिलेली आहे, जे की लेटेस्ट अपडेट जे की आन्सर की संदर्भात। तर आजपासून याची आन्सर की आपल्याला पाहायला मिळणार आहे, याची लिंक देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो लवकरच अपलोड करण्यात येणार असेल। तर मित्रांनो तुम्हाला लिंक मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून आपला तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता व अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्रामवर पर्सनली मेसेज देखील मित्रांनो तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो।